की त्यांनी त्यांच्या वेळात वेळ काढून या सेशन मध्ये उपस्थित दिली आणि आपल्या सगळ्यांचं शंका समाधान करणार आहेत. इथून पुढचं सेशन जे असेल ते सेवांकुरची टीम पुढे घेऊन जाईल. मी रुचिका मॅडमला विनंती करतो की त्यांनी आता पुढे सेशन घेऊन जावं. हो, धन्यवाद श्रेयस सर. माझा आवाज येतोय ना सगळ्यांना? हो, थोडा लॅग आहे फक्त, पण येतोय. ओके. नमस्कार तुपकरी मॅम, नमस्कार सगळ्यांना. सगळ्यांना आजच्या आपल्या या डिजिटल वॅक्सिनेशन अवेअरनेस प्रोग्राम मध्ये स्वागत आहे. आज आपल्या सेशनची रूपरेषा अशी असणार आहे. सेवांकुरचा सहभाग पॅन्डेमिकच्या काळात, स्पीकरचा परिचय, प्रश्नोत्तर सत्र डॉक्टर यशस्विनी अश्विनी कुमार तुपकरी मॅम सोबत, नंतर अशा परिस्थितीमध्ये हॉटस्पॉट झोन स्क्रीनिंगच्या काम केले. आम्ही मुंबईच्या अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, चेंबूर, धारावी, malaड या स्लम झोन्सला स्क्रीनिंग केले. तर 2 महिन्यात आम्ही आमच्या आकडेवारी अनुसार 1,20,000 लोकांना स्क्रीनिंग केले. तसेच 2,000 लोकांची शोध संदिग्ध यादी BMC ला दिली. या संपूर्ण मोहिमेमध्ये 107 मेडिकल स्टुडंटचा समावेश होतो, ज्यात 65% महिला व 35% पुरुष होते. मुंबईच्या सर्व मेडिकल कॉलेज आणि पॅथीच्या विद्यार्थी सहभाग होतो, ज्यापैकी JJ हॉस्पिटल, नायर डेंटल हॉस्पिटल, नायर हॉस्पिटल, कुपर हॉस्पिटल, सायन मेडिकल हॉस्पिटल, YMT मेडिकल हॉस्पिटल, MGM डेंटल हॉस्पिटल, MGM फिजिओथेरपी कॉलेज, KM मेडिकल फिजिओथेरपी अँड ऑक्युपेशनल थेरपी कॉलेज. सध्या सेवांकुर मार्फते प्लाझ्मा मोहीम चालू असून कोविड मधून रिकव्हर झालेल्या पेशंटला प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी मोटिवेट केल्या जात आहे. सेवांकुर अंतर्गत सध्या सुरू असलेली काही उपक्रम असे आहेत. औरंगाबाद सेवांकुर ग्राउंड लसीकरण जागृतीकरण अभियान, प्रशिक्षणानंतर रॅपिड अँटिजेन चाचणी मोहीम, तसेच इतर ठिकाणी जसे की मुंबई, लातूर, अकोला, जालना या ठिकाणी तेथील स्वयंसेवी संस्था सोबत मिळून समाजाच्या उपयोगीचे काम करत आहे. आता मी गायत्रीला पुढील कार्यक्रमासाठी आमंत्रित करते. धन्यवाद. नमस्कार सर, माझा आवाज येतो ना? हो हो. नमस्कार सर्वांना. माझं नाव गायत्री लक्ष्मणराव माळेकर. मी GDC मुंबईमध्ये तृतीय BDS ची विद्यार्थिनी आहे. आज डिजिटल वॅक्सिनेशन अवेअरनेस या कार्यक्रमाला डॉक्टर यशस्विनी अश्विनी कुमार तुपकरी मॅम ऍज अ कन्सल्टंट म्हणून लाभले आहेत. त्यांचं शिक्षण MBBS MD मेडिसिन असे आहे. पदव्युत्तर शिक्षण डॉक्टर VM मेडिकल कॉलेज सोलापूर येथून झाले आहे. मॅम मागील 26 वर्ष मॅमने सावजी तुपकरी हॉस्पिटल गारखेडा येथे स्वतंत्र वैद्यकीय सेवा बजावली आहे. मॅम राष्ट्रसेविका समितीच्या सेविका आहेत. तसेच संवाद सेतू प्रतिष्ठान या संस्थेचे संस्थापक सदस्य आहेत. ही अशी एक संस्था आहे की जी किशोरवयीन मुलांसाठी वयाशी निगडीत असलेल्या अनेक विषय कार्यशाळांद्वारे पोहोचवते. आतापर्यंत 15,000 मुलांपर्यंत ही संस्था पोहोचली आहे. मॅम ऑक्टोबर 2018 पासून डॉक्टर हेडगेवार रुग्णालय ऍज अ कन्सल्टंट फिजिशियन म्हणून कार्यरत आहेत. आता आपला प्रश्नोत्तर कार्यक्रम सुरू होईल. तसेच मी सगळ्यांना विनंती करते की आपले प्रश्न चालू असलेल्या झूम मीटिंगच्या चॅट बॉक्स मध्ये टाईप करून लिखित स्वरूपात पाठवावे, ही नम्र विनंती. धन्यवाद. नमस्कार सगळ्यांना. माझं नाव सिद्धी चिंतेवार. मी MGM DCH नवी मुंबई इथे शिकत आहे आणि मी सेवांकुरशी गेल्या 3 वर्षापासून जोडली गेलेली असून सेवांकुर मुंबई कोकण प्रांत बौद्धिक प्रमुख अशी माझ्यावर जबाबदारी आहे. आपण आता प्रश्नोत्तर सत्र सुरू करत आहोत. तरी प्रेक्षकांना अशी विनंती आहे की त्यांनी आपली प्रश्न चॅट बॉक्स मध्ये लिखित स्वरूपात पाठवावीत.
But I request to audience that please listen to the consultant carefully so that questions won't be repeated. मॅम, मला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की जो वारंवार विचारला जातो, प्रेक्षकांकडून वारंवार येत असतो की वॅक्सिन म्हणजे काय आणि अँटीजेन आणि अँटीबॉडी म्हणजे काय, ते आपण प्रेक्षकांना थोडक्यात सांगावे. धन्यवाद. सर्वप्रथम मी पिंपरी चिंचवड तरुण व्यावसायिक संघ आणि सेवांकूर या दोन्ही संस्थांच्या संचालकांचे किंवा पदाधिकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन करते, कौतुक करते की त्यांनी हा एक अतिशय समाजसेवी किंवा राष्ट्राला आत्ताच्या घडीला अत्यंत आवश्यक असलेला उपक्रम स्वेच्छेने हाती घेतला आहे आणि तो सातत्याने चांगल्या पद्धतीने निभावत आहेत. त्यामुळे सर्वप्रथम त्यांचे अभिनंदन. आता प्रश्न असा आहे की वॅक्सिन म्हणजे काय. तर वॅक्सिन म्हणजे काय हे बघण्यापूर्वी मी असं म्हणेन की आपण सर्वांनीच कधी ना कधी शालेय जीवनात किंवा आतापर्यंत आपण असं ऐकलेलं आहे की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. मग हे प्रिव्हेन्शन कशा कशा प्रकारे आपण कोविडच्या संदर्भात करतो. तर आपण सगळ्यांना जी त्रिसूत्री सांगतो की तुम्ही डिस्टन्सिंग पाळा, मास्क घाला, सॅनिटायझरचा वापर करा. आणि ह्या डिस्टन्सिंग आणि या सर्वातून आपल्याला काय साध्य करायचं असतं, किंवा आज जे काय आपल्याला सगळीकडे बेडचं शॉर्टेज, ऑक्सिजनचं शॉर्टेज आणि इतक्या प्रमाणावर जे पेशंट दिसतात आहे, या सगळ्यामध्ये प्रामुख्याने जर काही दिसत असेल तर ती आहे भीती. मग ही भीती नक्की कशाची आहे. जर का आपल्याला कोणी असं सांगितलं की तुम्हाला जरी कोरोना झाला ना तरी तो हा केवळ सर्दी, खोकला, ताप 2-3 दिवसात हा त्रास होईल आणि मग तुम्ही बरे व्हाल 100%, असं जर सांगितलं तर कोणालाच या गोष्टीची भीती नाही वाटत. म्हणजे खरी भीती कशाची आहे तर नुसत्या कोरोनाच्या संसर्गाची नाहीये, तर गंभीर स्वरूपाचा कोरोना मला होईल का आणि यात कदाचित मला माझा मृत्यू होईल का, या दोन गोष्टींचीच जास्त भीती सर्व जनमानसामध्ये आहे. आणि म्हणून पहिला प्रश्न जो आहे की वॅक्सिन म्हणजे काय किंवा वॅक्सिन कशासाठी, तर हे जे दोन प्रश्न सगळ्या लोकांच्या मनात आहेत त्या दोन प्रश्नांचं अतिशय प्रभावी उत्तर म्हणजे वॅक्सिनेशन आहे. म्हणजे वॅक्सिनेशनमुळे मला गंभीर स्वरूपाचा कोरोना होणार नाहीये आणि मला या आजारामुळे मृत्यू होण्याची शक्यता ही सुद्धा नगण्य राहणार आहे. मगाशी मी जे म्हटलं की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आपण असं ऐकतो की आपल्या देशाने आपल्या सीमेवरच्या सैन्यासाठी म्हणून काही विशेष सोयी केल्या, त्यासाठी अमुक अमुक कोटी इतका निधी खर्च केला. किंवा कधी असं आपण ऐकतो की फ्रान्स कडून अशा प्रकारची नवीन विमानं खरेदी केली. आपली वायुसेना, आपलं नौदल हे सशक्त करण्यासाठी सतत खूप मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करून आपण ते सशक्त करत असतो. हे जसं आपण करतो आणि आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित ठेवतो, आपला देश सुरक्षित ठेवतो, किंवा आपण उत्तम आहार घेतो, व्यायाम करतो, आपण लहानपणी वेगवेगळ्या प्रकारच्या लसी घेतो, ह्या सगळ्याचा उद्देश सुद्धा असा असतो की आपलं शरीर सुरक्षित ठेवणं. तर ज्याप्रमाणे आपण या दोन गोष्टी करतो त्याचप्रमाणे कोरोनामुळे आपल्याला गंभीर स्वरूपाचा आजार होऊ नये म्हणून प्रिव्हेन्शनचं काम हे वॅक्सिन करणार आहे. ही झाली वॅक्सिनेशन का याची बॅकग्राऊंड. मग आता वॅक्सिन म्हणजे काय, तर वॅक्सिन म्हणजे काय हे बघण्याच्या आधी आपण अँटीजेन म्हणजे काय आणि अँटीबॉडी म्हणजे काय हे थोडक्यात बघूया. अँटीजेन याचा अर्थ असा आहे की आपल्या शरीरात बाहेरून शिरकाव करणारा कोणताही जंतू, मग तो बॅक्टेरिया असेल, व्हायरस असेल, पॅरासाइट असेल किंवा अगदी पोलन सुद्धा असेल, एन्व्हायरमेंट मधली एखादी गोष्ट असेल, केमिकल असेल, जे आपल्या शरीराला परक आहे, जे आपल्या शरीरात प्रवेश केल्यानंतर आपली प्रतिकार शक्ती उद्दीपित करतं, अशा प्रकारच्या कोणत्याही एजंटला अँटीजेन असं म्हटलं जातं. मग अँटीबॉडी म्हणजे काय
तर मगाशी मी सांगितलं तसं आपण ज्या ज्या गोष्टी करून आपल्या स्वतःला सुरक्षित करत असतो, म्हणजे आपण परीक्षा आल्या, जेव्हा मार्च मध्ये परीक्षा आहे तर फेब्रुवारी मध्ये काही आपण पुस्तकं खरेदीला जात नाही, तर आपण आधीपासून नियोजन करून आपल्याला एखादी गोष्ट चांगल्या प्रकारे करता यावी म्हणून आधीपासून तयारी करत असतो. तसं आपलं शरीर सुद्धा बाहेरच्या जंतूंमुळे आपल्याला आजार होऊ नयेत म्हणून जी काही तयारी करतं, किंवा एखाद्या अँटीजेननी असा जर प्रवेश केला तर त्याला नीट तोंड देता यावं म्हणून आपली प्रतिकार शक्ती जी सज्जता ठेवते, ज्या प्रकारे ती सज्ज असते तोंड द्यायला, त्याला आपण असं म्हणू की अँटीबॉडी. हा त्याच्यासाठी एक मोघम शब्द आपण वापरूया. मग व्हॅक्सिनेशन म्हणजे काय? तर व्हॅक्सिनेशन याचा अर्थ जो अँटीजेन आपल्या शरीरामध्ये गंभीर स्वरूपाचा आजार करतो, आता सद्यस्थितीमध्ये कोरोना, तर ह्या व्हायरसचा, ह्या विषाणूचा एखादा भाग, त्याचं एखादं जेनेटिक मटेरियल किंवा त्याचा एखादा पार्ट इनॅक्टिव्हेटेड व्हायरस, त्याला इनॅक्टिव्हेट करून तो आजार करू शकणार नाही अशा स्वरूपामध्ये तो वेगवेगळ्या प्रकारच्या लसींच्या माध्यमामधून आपल्या शरीरामध्ये सोडला जातो. काय होतं असं करण्यानी? तर असं करण्यानी आपली जी शरीरातली प्रतिकार शक्ती आहे, या प्रतिकार शक्ती एकदम खडबडून जागी होते आणि ती हळूहळू या अँटीजेनला तोंड द्यायला सज्ज होते. मग ही जी प्रतिकार शक्ती असते ही दोन प्रकारची असते. ही कधी कधी फक्त नुकताच झालेला जो हल्ला आहे तेवढाच लक्षात ठेवते, आणि कधी काही प्रकारच्या आपल्या शरीरामध्ये ज्या पेशी असतात, ज्यांना मेमरी सेल्स असं म्हणतात, ही प्रतिकार शक्ती ही पुढच्या वेळेला सुद्धा जेव्हा हा विषाणू आपल्या शरीरात शिरकाव करेल तेव्हा ताबडतोब ओळखते की अरे हा, मागच्या वेळेला ह्यानीच आपल्याला त्रास दिलेला होता, आणि ती त्यावर ताबडतोब हल्ला करते आणि आपल्याला सुरक्षित ठेवते. तर अशा पद्धतीने वॅक्सिनेशन याचा अर्थ आपली शरीराची जी प्रतिकार शक्ती आहे, ज्याला आपण इम्युनिटी असं म्हणतो, ही इम्युनिटी लढण्यासाठी सज्ज ठेवणं, असं मी थोडक्यात सांगेन. खूप खूप धन्यवाद मॅम. पुढचा प्रश्न असा आहे की वॅक्सिनचे काही साईड इफेक्ट्स आहेत का? साईड इफेक्ट्स आहेत का? येस मॅम. हा, तर कोणतंही वॅक्सिन घेतलं, घराघरातून आपण बघितलं असेल किंवा आपण लहानपणापासून अनुभवलं पण असेल की वॅक्सिन दिल्यानंतर शरीरामध्ये थोडीशी कणकण येणं, ताप येणं, कधी कधी डोकं दुखणं, कचकच वाटणं, अंगदुखी, डोकेदुखी, अशा प्रकारचा जो काही त्रास आहे, असे अगदी माइल्ड स्वरूपाचे त्रास हेच फक्त व्हॅक्सिनेशननी होतात. साधारणतः 48 तासापर्यंत म्हणजे 2 दिवसापर्यंत अशा प्रकारे त्रास होऊ शकतो व्हॅक्सिन घेतल्यानंतर. त्यानंतर सहसा व्हॅक्सिनमुळे कोणताही त्रास होत नाही. आणि ज्या वेळेला हे व्हॅक्सिन्स उपलब्ध होतात आपल्याला, त्यावेळेला ते उपलब्ध होण्यापूर्वी त्यांच्या खूप प्रकारच्या चाचण्यांमधून त्यांना जावं लागतं, हे पाहण्यासाठी की याचा फायदा किती होईल हे तर बघायचंच आहे, पण तोटा नक्की होणार नाही, याच्यामुळे हार्म काही होणार नाही याची खात्री झाल्याशिवाय ही व्हॅक्सिन्स जनमानसासाठी उपलब्ध केलेली नसतात. आणि त्याच्यामुळे फारसा त्रास या व्हॅक्सिन्समुळे होत नाही. नक्कीच मॅडम. पुढचा प्रश्न असा आहे की कोणती लस चांगली आहे, कोवॅक्सिन का कोविशिल्ड? भारतामध्ये सध्या ह्या 2 लसी उपलब्ध आहेत. त्याच्याशिवाय जगात इतर ठिकाणी पण काही लसी उपलब्ध आहेत. रशियामधली एक स्पुटनिक नावाची सुद्धा लस येत आहे, जी भारतामध्ये लवकरच उपलब्ध होणार आहे. तर मी मुद्दाम 2 लसींचा प्रश्न होता, पण तरी ह्या 5चा उल्लेख ह्याच्यासाठी करतेय की मी सुरुवात ज्या गोष्टींनी केली की लस आपल्याला कशासाठी घ्यायची आहे हे आपल्याला जेव्हा डोक्यामध्ये क्लिअर असेल, की परत एकदा मी स्पष्टपणे सांगते की लस घेतल्यानंतर कोरोना होणारच नाही असं कोणत्याच लसीनी सांगितलेलं नाहीये. ज्यांनी लस तयार केली त्यांनी कोणीच असा दावा केलेला नाहीये की तुम्हाला कोरोना होणार नाही. तुम्हाला कोरोना होऊ शकतो, पण हा अतिशय सौम्य स्वरूपाचा कोरोना असेल,
सगळ्या लसींनी याची खात्री दिलेली आहे की गंभीर स्वरूपाचा कोरोना किंवा कोरोनामुळे मृत्यू हा ही लस घेतल्यानंतर सांगितलेले डोस आणि ठराविक अंतर हे सर्व जर पाळलं तर होणार नाही. म्हणून ही लस सरस का ती लस सरस याच्या आपण फार खोलात जायची गरज नाही. आपण एवढं नक्की समजावं की जी लस उपलब्ध आहे ती जर मी सांगितलेल्या वेळेमध्ये शक्य 2 डोस मधलं जे अंतर सांगितलंय तेवढ्या अंतराने व्यवस्थित जर घेतली तर मला त्याच्यापासून संरक्षण मिळणार आहे. त्यामुळे मी 2 मधली कोणती जास्त श्रेष्ठ याच्या खोलात जाणार नाही. येस मॅम. मॅम प्रेक्षकांकडून अशी विनंती आहे की मॅम हिंदी मराठी मिक्स असावं. आणि पुढचा प्रश्न असा आहे की प्रेग्नंट महिलांनी लस घ्यावी का? हिंदी मध्ये बोलायचं आहे असं म्हणतायत ना? हा, हिंदी. ठीक आहे. प्रेग्नंट महिलांनी लस घ्यावी का असा प्रश्न आहे का? यस मैम. इसके बारे में मैं ऐसा कहूंगी कि ये कोरोना वायरस जो है ये नया आया हुआ वायरस है. इसके बारे में ऐसे एज ओल्ड स्टडीज बहुत उपलब्ध है, ऐसी बात नहीं है. तो अभी तक जो स्टडीज हुए हैं उसमें ऐसा है कि कई ट्रायल्स फॉरेन कंट्रीज में वगैरह हुए हैं. उसमें कुछ ज्यादा साइड इफेक्ट्स प्रेग्नेंट लेडीज में दिखे नहीं है. लेकिन मैं ये जरूर कहूंगी कि पहले 3 महीने जो रहते हैं फर्स्ट ट्राइमेस्टर ऑफ प्रेगनेंसी, इसमें तो ये लस नहीं लेनी चाहिए. और उसके बाद भी अभी तक भारत सरकार ने ये लस प्रेग्नेंट फीमेल्स के लिए अभी ऐसा नहीं कहा है कि आप दे दो, शुरू करो देने के लिए. खाली स्टडीज जो आए हैं वो कहते हैं कि जिनको दिया हुआ है उनको कुछ ज्यादा साइड इफेक्ट्स नहीं आए हैं. नक्कीच मॅम. मॅम त्याला जोडून असा प्रश्न आहे की डिलिव्हरी नंतर किती दिवसांनी वॅक्सिन घ्यावी? डिलिव्हरी नंतर प्रेग्नंट फिमेलनी ही लस घ्यावी का किंवा ब्रेस्ट फिडिंगशी Yes. रिलेटेड आहे का? हा मॅम. स्तनपान करणारी आई लस घेऊ शकते का? परत एकदा सेम, इट इज इन द सेम कैटेगरी. प्रेगनेंसी और ब्रेस्ट फीडिंग ये दोनों में अभी तक 100% ऐसा नहीं बताया गया है कि आप ब्रेस्ट फीडिंग फीमेल्स कैन टेक द वैक्सीनेशन. लेकिन मैंने जैसा बोला कि ट्रायल्स बहुत जगह जारी है और जो ट्रायल्स हुए हैं उनमें ब्रेस्ट फीडिंग में भी ये सेफ है. ऐसा है जो फीमेल को कोरोना हुआ था, जो फीमेल को कोविड की लस मिली है या जो फीमेल ब्रेस्ट फीडिंग कर रही है वो ये लस ले सकती है क्या नहीं, इसके बारे में अभी भी संदिग्धता है. लेकिन जिसको कोरोना हो गया था और अभी वो ब्रेस्ट फीडिंग करती है तो ब्रेस्ट फीडिंग बंद करने की जरूरत नहीं है. येस मॅम. मॅम याला जोडून असा प्रेक्षकांकडून प्रश्न असतो की मेन्स्ट्रुएटिंग वुमननी लस घ्यावी का? मेंस्ट्रुएटिंग फीमेल्स ने ये लस लेने में कोई भी दिक्कत नहीं है, वो जरूर ले सकती है. खाली कभी कभी अगर बहुत हेवी फ्लो होता है तो समझो पहले 2 दिन अगर बहुत ज्यादा हेवी मेंसेस है तो उसके बाद लिए तो ज्यादा अच्छा है. लेकिन ऐसा अगर नहीं है, रेगुलर मेंसेस चालू है तो लस लेने में कोई भी दिक्कत नहीं है, ले सकते हैं. धन्यवाद मॅम. मॅम पुढचा प्रश्न प्रेक्षकांकडून असा आहे की लहान मुलांना वॅक्सिन का देत नाहीत याबद्दल थोडक्यात माहिती द्यावी मॅम. लहान मुलांमध्ये जी प्रतिकार शक्ती असते ती या आजारांसाठी बऱ्यापैकी सज्ज असते किंवा त्यांना हा होण्याची शक्यता पण कमी असते. त्यांच्यामध्ये अशा प्रकारची नवीन अडॅप्टिव्ह इम्युनिटी तयार होणं हे त्या मानाने थोडस जिकरीचं असतं आणि त्याच्यामुळे आणि त्यांना एक नॅचरल प्रोटेक्शन पण असतं. त्या कारणासाठी अजूनही मुलांमध्ये ही लस सर्रास आपण देत नाही. धन्यवाद मॅम. मॅम पुढचा प्रश्न असा आहे किती वर्ष या लसीचा उपयोग राहील
काही बूस्टर डोस घ्यावा लागेल का? शक्यता अशी आहे की एक बात फिर से मैं बोलना चाहती हूँ कि अभी भी इसके बारे में सब ट्रायल्स चालू है, और जो ट्रायल्स है वो ऐसा कहते हैं कि करीबन 6 से 9 महीने तक ये जो लस है उसका प्रभाव रहेगा। उसके बाद शायद हमें बूस्टर लेने की जरूरत पड़ेगी, लेकिन ये हमें क्लियर होगा जैसा जैसा टाइम जाएगा, जैसे ट्रायल्स के रिजल्ट आएंगे तब एग्जैक्ट ड्यूरेशन समझेगी। अभी तक ऐसा समझ सकते हैं कि 6 से 9 महीने तक इसका प्रभाव रहेगा। नक्कीच मॅम. मॅम पुढचा प्रश्न असा आहे, ज्या लोकांना कॅन्सर सारखे गंभीर आजार आहेत ते लस घेऊ शकतात का? एक्चुअली ये जो वैक्सीनेशन है इसका यूज ऐसे लोगों को ज्यादा है जिनको कुछ बीमारी है। तो ये लोगों में उनकी जो ओरिजिनल बीमारी है वो जैसे कि कैंसर है, ये बीमारी की वजह से उनकी प्रतिकार शक्ति कम रहती है, और इनमें अगर कोरोना हो गया तो शायद ऐसा हो सकता है कि वो ज्यादा गंभीर स्वरूप ले ले। तो ऐसा न हो इसलिए ये लोगों ने जरूर वैक्सीनेशन लेना चाहिए। नक्कीच मॅम. मॅम पुढचा प्रश्न प्रेक्षकांना 66 आहे, बायपास सर्जरी सांगितलेली आहे, डायबेटिक पेशंट आहे आणि ऍस्पिरिन पण चालू आहे, तर वॅक्सिन घ्यावी का? मला ऐकू आलं नाही नीट. हॅलो, आवाज येतोय मॅम? हा, थोडासा मोठ्याने. हा मॅम, वय 66 वर्ष आहे, पेशंटचं बायपास सर्जरी सांगितलेली आहे, डायबेटिक आणि ऍस्पिरिन पण चालू आहे, तर वॅक्सिन घ्यावी का? हो, वॅक्सिन घ्यायला काहीच हरकत नाही. ज्याला रक्त पातळ होण्याच्या गोळ्या ज्या लोकांना सुरू आहेत अशा लोकांमध्ये या गोळ्यांमध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार असतात, आणि त्याच्यामध्ये ही जी ऍस्पिरिनची गोळी त्यांना सुरू आहे अशी गोळी सुरू असणाऱ्या लोकांना वॅक्सिन घ्यायला काहीच हरकत नाही. नक्कीच मॅम. मॅम पुढचा प्रश्न असा आहे की काही लसींमुळे रक्ताच्या गाठी होत असल्याचे काही देशात आढळून आले आहे, तर असं का होतंय आणि जर होत आहे तर त्यावर अजूनही बंदी का नाही आणली गेली? हे ज्या प्रमाणामध्ये दिसून आलेलं आहे की हे बरोबर आहे की काही देशांमध्ये, युरोपीय देशांमध्ये असं लक्षात सुरुवातीला आलं होतं कि काही जो लोगों ने ये वैक्सीनेशन लिया है वो लोगों में से बहुत कम मात्रा में लोगों को ये ब्लड क्लॉट्स हुए थे, लेकिन ये कितना है, इसकी जो मात्रा है ये कितनी है, तो ऐसा समझ सकते हैं कि बहुत ही निग्लिजिबल है। अगर आपको यही होना है कि कितनी होती है तो मैं 1-2 मिनट में आपको बता देती हूँ कि समझो 1 लाख लोगों ने समझो ये लस ली है, तो इनमें से बहुत कम लोगों में, जैसे कि एक हम बोल सकते हैं, एग्जैक्ट फिगर आपको देना है तो कई लोगों में एक 163 पीपल, ओनली 163 लोगों में सेरिब्रल वीनस थ्रोम्बोसिस, जैसे कि मस्तिष्क के जो वेन्स रहते हैं उनमें ब्लड क्लॉट मिले थे, और 43% में एब्डोमिनल इसमें मिले थे। लेकिन इनकी जो मात्रा थी वो इतनी निग्लिजिबल है कि जितने लोगों ने लिया था उन लोगों में से बहुत कम लोगों में ये दिख रहा था। हमने अगर कोरोना का वैक्सीन छोड़ दिया और बाकी ही जैसे जिनको ये थ्रोम्बोसिस होता है, ब्लड क्लॉट्स होते हैं, ऐसे बाकी लोग जो है, जो वैक्सीनेशन के सिवा भी जिनको ब्लड क्लॉट होता है, ऐसे लोगों का अगर प्रतिमान देखा जाए तो ये ज्यादा है जो वैक्सीनेशन के कारण शुरुआत में दिखा था। इसलिए ये जो परसेंटेज है, ये परसेंटेज बहुत निग्लिजिबल था और निग्लिजिबल है। इसके वजह से उसकी बहुत स्क्रूटिनी हुई, उसके ट्रायल्स हुए, और उसके बाद ये नतीजा आया कि ये निग्लिजिबल होने के कारण
इसकी तरफ ज्यादा ध्यान देने की जरूरत नहीं है और हम वैक्सीनेशन सेफली ले सकते हैं। हॅलो. हा बोलो. हा मॅम, पुढचा प्रश्न असा आहे की जर पहिला डोस घेतल्यानंतर कोरोना झाला आहे तर दुसरा डोस केव्हा घ्यावा? जब भी कोरोना होता है तो जिनको कोरोना हो गया है उन्होंने कोरोना हो जाने के बाद 1.5 महीने के बाद दूसरा डोज, पहला या दूसरा जो भी है वो लेना चाहिए, नॉट बिफोर दैट। यस मॅम. हाँ, पहला डोज लिया भी हो या न भी लिया हो, लेकिन कोरोना हो गया है तो एक बार कोरोना हो गया तो कोरोना हो जाने के बाद 1.5 महीना जाने देना चाहिए और आफ्टर 1.5 months यू कैन टेक द वैक्सीन। येस मॅम. मॅम, पुढचा प्रश्न असा आहे की वॅक्सीन मध्ये फिटल बोवाइन सिरम वापरतात का? एनिमल ब्लड. काय वापरतात का? फिटल बोवाइन सिरम असा प्रेक्षकांकडून प्रश्न आलेला आहे वॅक्सीन मध्ये. येस मॅम. नाही, ऍक्च्युअली फिटल बोव्हाईन सिरम नाही वापरत. एक प्रकारची जी लस आहे त्याच्यामध्ये अॅनिमल मधले जसं की चिंपांझी वगैरे असा जो प्राणी आहे अशा प्राण्यांमध्ये वास्तव्याला असणारा ॲडिनो व्हायरस जो असतो, या ॲडिनो व्हायरस मध्ये मॉडिफिकेशन करून व्हेक्टर व्हॅक्सिन म्हणजे जे आपलं कोविशिल्ड हे व्हॅक्सिन आहे, हे व्हॅक्सिन अशा प्रकारे चिंपांझी मधल्या ॲडिनो व्हायरसचा उपयोग करून मॉडिफिकेशन त्याच्या जेनेटिक्स मध्ये करून तयार केलं जातं. त्याच्यामधल्या सिरमचा वापर नाही केला जात. ओके मॅम. पुढचा प्रश्न असा, वॅक्सिन घेतल्यानंतर सुद्धा काही जण दगावले आहेत, असे का झाले? एक वॅक्सिन घेतल्यानंतर कदाचित एखाद दुसरी केस अशी असेल, आपण त्याचा पूर्णपणे नीट जर का उपयोग केला तर आपल्याला असं लक्षात येतं की सांगितलेलं असं आहे की दोन्ही डोस घ्यायला पाहिजेत. माहिती नाहीये की जे दगावले त्यांनी दोन्ही डोस घेतले होते का, जितक्या अंतराचा गॅप ठेवून ते डोस घ्यायला हवेत तेवढं अंतर 2 डोस मध्ये ठेवलं होतं का, आणि जेव्हा ते दगावले तेव्हा दोन्ही डोस घेऊन 14 दिवस कमीत कमी झाले होते का. तो जो हिंदी समझते हैं उनके लिए मैं बोलती हूँ कि ऐसा परसेंटेज ऑलमोस्ट निग्लिजिबल है, जिन्होंने जैसा बताया गया है उस टाइम पे बराबर दोनों डोज लिए हैं, उनमें अंतर जितना रखने को बोला है उतना अंतर रखा है, और दूसरा डोज होने के बाद 14 दिन हो गए हैं। ऐसा पूरा लेने के बावजूद जो जिनको कोरोना हुआ है और वो सीरियस होके डेथ हुआ है, ऐसा मेरे सुनने में तो कोई भी नहीं। येस मॅम. पुढचा प्रश्न, किती वेळापर्यंत तयार होतात? साधारणतः अँटीबॉडी तयार व्हायला सुरुवात 3ऱ्या दिवसापासून होते, पण आपल्याला त्या सफिशियंट जाणवण्यापर्यंत साधारणतः 8व्या दिवशी आपल्याला त्या डिटेक्टेबल असतात. त्या IgM ह्या अँटीबॉडी साधारणतः 3 ते 4 आठवडे शरीरामध्ये राहतात, आणि IgG ज्या अँटीबॉडीज आहेत त्या साधारणतः 10 ते 14 12व्या दिवशी साधारण सुरू होतात आणि त्या 6 महिनेपर्यंत शरीरामध्ये राहतात. नक्कीच मॅम. मॅम, पुढचा प्रश्न असा, दोन्ही डोस एकाच कंपनीचे घ्यावेत का? वेगवेगळे कंपनीचे घेतल्यास काही समस्या निर्माण होतील का? जर अवेलेबल नसतील तर दोन्ही कंपन्यांचे डोसेस. हो, ये 100% ऐसा लेना जरूरी है. जो कंपनी का पहला डोज लिया है उसी कंपनी का दूसरा डोज लेना बहुत जरूरी है, क्योंकि मैंने जैसे बताया वैक्सीन बनाने के अलग अलग तरीके रहते हैं, उनमें जो इंग्रेडिएंट्स
इंग्रेडिएंट्स यूज होते हैं वो इंग्रेडिएंट्स अलग अलग होते हैं। वैक्सीन एंटीजन के सिवा कुछ एडजुवेंट्स रहते हैं, कुछ स्टेबिलाइजर्स रहते हैं, कुछ प्रिजर्वेटिव्स रहते हैं। ये सब जो है ये एक कंपनी और दूसरी कंपनी इनमें फर्क रहता है। तो जो पहली बार लिया है उसी कंपनी का दूसरा लेना ये बहुत जरूरी है, ऐसा ही करना चाहिए। धन्यवाद मॅम. मग पुढचा प्रश्न असा प्रेक्षकांकडून की 2 डोज के बाद भी डोज लेना पड़ेगा क्या इन फ्यूचर? वही उसके बारे में हम बात किए थी हमने कि ये जो इम्यूनिटी 2 डोज के बाद हमें आई है वो इम्यूनिटी 6 से 9 महीने तक रहेगी, ऐसा अभी कयास है। तो इसके बाद बूस्टर लेना जरूरी होगा। दूसरी बात यह है कि कभी कभी आपने सुना होगा कि वायरस भी बहुत होशियार है और वायरस भी कभी कभी हमें चकवा देता है, जैसे वो उसका खुद का स्वरूप चेंज कर देता है, तो जिसको बोलते हैं म्यूटेशन। तो ऐसा अगर वायरस में म्यूटेशन आया तो भी आगे जाके अगली साल भी दूसरा डोज लेने की जरूरत हो सकती है। थँक्यू मॅम. मॅम पुढचा प्रश्न असा आहे की लस घेतल्यानंतर सेंटरवर 30 मिनिटं का थांबावे लागते? हाँ, तो जैसा मैंने अभी बताया कि जब ये वैक्सीन बनाया जाता है तो ये वैक्सीन में जैसा एंटीजन रहता है वैसा एंटीजन के साथ साथ 3 चीजें रहती है। एक उसको एडजुवेंट रहता है, एक स्टेबिलाईजर रहता है, प्रिजर्वेटिव रहता है। ये जो सब चीजें हैं इनमें से किसी की अगर वो किसी को सूट नहीं होता है तो माइनर रिएक्शंस आ सकते हैं। तो ऐसे अगर कुछ रिएक्शन आए तो वही साइट पे सुविधा रहती है कि आपको तुरंत उसके लिए कुछ दवा मिले। ऐसा इमेजिनरी या ऐसा सोचा तो जरूर था, लेकिन अभी तक हमारे यहाँ भी सेंटर पे हमारे हेडगेवार हॉस्पिटल का भी वैक्सीनेशन सेंटर है, हमने अभी तक ऐसा कोई भी रिएक्शन देखा नहीं है। लेकिन ये तय इसलिए किया है, मैंने भी खुद लिया तो हमें भी 30 मिनट हम रुके थे, और इसका कारण यह है कि वैक्सीन के एंटीजन के साथ साथ जो अदर इंग्रेडिएंट्स रहते हैं वो कभी कभी किसी को सूट नहीं करते, ऐसा हो सकता है। तो रिएक्शन अगर माइल्ड आए तो वो टैकल करने के लिए आप अगर वहीं पे हो तो वहां सुविधा होती है। यस मॅम. मॅम पुढचा प्रश्न प्रेक्षकांकडून असा है कि लंग फाइब्रोसिस पे कोई असर होता है क्या वैक्सीन? वैक्सीन से लंग फाइब्रोसिस होता है क्या? लंग फाइब्रोसिस पे कोई असर होता है क्या वॅक्सीन का, असं म्हणायचं वाटतं त्यांना. नहीं, एक्चुअली ये क्वेश्चन बराबर नहीं है शायद, लेकिन समझो अगर ऐसा कहना है जिन्होंने पूछा है कि कोई पेशेंट है जिसको ऑलरेडी लंग फाइब्रोसिस हुआ है तो वो स्टेज पे ये वैक्सीन काम करेगा क्या, ऐसा कहना है क्या? असेल मॅम. अगर ऐसा Yes, है ma'am. तो ये वैक्सीन वो स्टेज पे काम नहीं करेगा, क्योंकि फाइब्रोसिस एक बार सेट हो गया तो वो फाइब्रोसिस ये वैक्सीन से कम हो जाएगा या पेशेंट विल कम आउट ऑफ दैट फाइब्रोसिस, ऐसे कोई भी चांसेस नहीं है। येस मॅम. मॅम पुढचा प्रश्न असा की लस घेतल्यानंतर दिसून येण्यासाठी काय? नाही ऐकू आला प्रश्न. लस घेतल्यानंतर किती दिवसांपर्यंत दुष्परिणाम दिसून येतात आणि त्यांना
अँटीबॉडीज किती तयार झाल्या आहेत याची टेस्ट करून घेऊ शकतो. ही टेस्ट केल्यानंतर असं लक्षात आलं की आपल्या शरीरामध्ये पुरेशा अँटीबॉडीज आहेत. तर या अँटीबॉडीज पुरेशा असतील तर आपल्याला प्लाझ्मा डोनेट करायला काहीच अडचण नाही. नक्कीच मॅम. मला वाटतं मॅमनी खूप चांगल्या प्रकारे सर्व माहिती दिलेली आहे. प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी आपले प्रश्न चॅट बॉक्स मध्ये टाकावेत. मॅम, प्रश्न असा आहे की कोरोनाची लस घेतल्यामुळे सर्वांनी लस घेतल्यानंतर कोरोनाचा समूळ नष्ट होईल का? हो, याला आपण हर्ड इम्युनिटी असं म्हणतो. हा प्रश्न खूप चांगला आहे आणि मी म्हणूनच सुरुवातीला जे कौतुक केलं ज्यांनी ही मोहीम सुरू केली आहे त्यांचं, की केवळ मी लस घेतली आणि मी सुरक्षित झालो असा विचार न करता जोपर्यंत माझा समाज पूर्ण सुरक्षित होत नाही तोपर्यंत मलाही धोका राहतो आणि आजार समाजातून जात नाही. तर आतापर्यंत आपण असे काही आजार ऐकलेले आहेत की आपल्या म्हणजे आपले जे पूर्वज होते त्यांच्यामधल्या कोणाला तरी ज्याला आपण देवी म्हणतो अशा प्रकारचे आजार झालेले होते आणि आज आपण बघायला गेलो तर आपल्याला असा एकही रुग्ण दिसत नाही. आणि याचं कारण असं आहे की सगळ्यांनी जर का यावरची लस घेतली तर पूर्ण समाजातूनच हा आजार हद्दपार होऊ शकतो आणि याला हर्ड इम्युनिटी असं म्हणतात. तर साधारणतः भारतामध्ये सध्या जे काही आपण म्हणतो की 130 कोटी लोक आहेत त्याच्यापैकी 15 कोटी लोकांनी साधारणतः ही लस घेतलेली आहे. आणि जर का 18 वर्षाच्या खालची मुलं सोडून दिली तर अजूनही 60 ते 65 कोटी लोकांना ही लस मिळणं गरजेचं आहे. आणि ही लस मिळाली की हर्ड इम्युनिटी तयार होईल आणि मग हा आजार जसं देवी आज हद्दपार झाल्या तशा हा हद्दपार होण्याची शक्यता खूप आहे. धन्यवाद मॅम. पुढचा प्रश्न प्रेक्षकांकडून असा आहे की GERD पेशंट साठी काय प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजेत? GERD? यस मॅम. त्यांच्यासाठी काही वेगळ्या प्रिकॉशन घेण्याची गरज नाहीये. गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स डिसीज असंच त्यांना जर म्हणायचं असेल तर GERD. यस मॅम. या प्रकारचा रुग्ण हा काही असा वेगळ्या प्रकारचा रुग्ण नाहीये की ज्यांनी काही वेगळी प्रिकॉशन लसीकरणासंदर्भात घेण्याची गरज आहे. म्हणजे काही त्यांना म्हणायचं आहे का रिफ्लक्स डिसीज सोडून हे माहिती नाही. पण इफ ही मीन्स गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स डिसीज तर वेगळी प्रिकॉशन घेण्याची काही गरज नाही. नक्कीच मॅम. पुढचा प्रश्न प्रेक्षकांकडून असा आहे एक्सेसिव्ह अँटीबॉडीजचा काही साईड इफेक्ट होतो का? नाही, मी सुरुवातीला म्हणूनच सिमिली सांगितली की आपल्या सीमेवर समजा परकीयांकडून आक्रमण होणार आहे आणि सीमेवर सैनिक ठेवलेले आहेत. हे सैनिक जर का समोरून आक्रमण करणाऱ्या सैन्यापेक्षा कमी असतील तर तोटा होऊ शकतो. पण जर का आपले सैनिक जास्त असतील तर आपण शत्रूचा पराभव करणं हे आपल्याला जास्त सहजतेने शक्य होणार आहे आणि त्यामुळे तोटा होण्याचं काहीच कारण नाही. आणि अशा एक्सेसिव्ह अँटीबॉडीज तयार कशासाठी होतील म्हणजे त्या जेवढ्या आवश्यक आहेत शत्रूला बाहेर काढण्यासाठी तेवढ्या शरीरामध्ये तयार होतात आणि समजा जर का त्या तयार झाल्या तरी सुद्धा त्यांचा तोटा नाही तर शरीराला फायदाच होणार आहे. बरोबर आहे. पुढचा प्रश्न असा आहे कोविड हिस्ट्री नसेल सॉरी कोविड हिस्ट्री नसेल तरी पण प्लाझ्मा दान करू शकतो का? हो, कोविड जरी झालेला नसेल तरी सुद्धा
जर का अँटीबॉडीजचं प्रमाण तुमच्या शरीरामध्ये उत्तम असेल तर प्लाझ्मा दान करू शकतो. थँक्यू मॅम. पुढचा प्रश्न प्रेक्षकांकडून असा आहे, मी रोज ऑफिसला जातो, लस घेतल्यावर लगेच ऑफिसला जाणं सुरू करावे का? 1-2 दिवस आराम करावा? प्रत्येकाने आराम करण्याची गरज नाहीये. लस घेतली आणि काम सुरू ठेवलं, काहीच आपल्याला लसमुळे त्रास झालेला नाहीये, तरी कॅन कंटिन्यू युअर वर्क. जर तुम्हाला ताप आलाय, हायग्रेड फीवर आलाय, अंगदुखी होतीये, त्रास किती प्रमाणात झालेला आहे त्या प्रमाणामध्ये विश्रांतीची गरज आहे. असं कंपल्सरी नाहीये की आज व्हॅक्सिन घेतलं म्हणून मी 2 दिवस सुट्टी घेतलीच पाहिजे. येस मॅम. पुढचा प्रश्न असा आहे मॅम, कोरोना जर आपली रूप बदलत असेल तर मग जे लस बनवली आहे ते किती प्रमाणात प्रभावी आहे हे सांगता येईल का? ज्या प्रमाणात जसा कोरोना त्याचं रूप बदलत आहे त्या प्रमाणामध्येच वेगवेगळ्या लसींमध्ये वेगवेगळे स्ट्रेन्स इनकॉर्पोरेट करून त्या लसी बनवणं हे सुद्धा सुरू आहे. जसं की जी आता मी म्हटलं रशियामधून लस येते स्पुटनिक व्ही नावाची. ही जी लस आहे त्याच्यामध्ये एका अर्थाने 2 वेगवेगळ्या प्रकारचे अँटीजेन्स हे यूज केलेले आहेत. तर जसा कोरोना हुशार होतोय तसा आपणही त्याला तोंड देण्यासाठी आपली पण स्ट्रॅटेजी बदलणं आणि त्याच्यावर लसींचं स्वरूप बदलणं हा उपाय आपण करू शकतो. पण त्यासाठी आपल्याला सतत जागरूक राहायला हवं की कोणत्या प्रकारचं जेनेटिक त्याचं रूप आहे, हे कशा प्रकारे तो त्याचं रूप बदलतोय. त्याच्यासाठी जेनेटिक स्टडीज जे आहेत हे ठिकठिकाणी उपलब्ध हा त्याच्यावरचा उपाय आहे. नक्कीच मॅम. प्रेक्षकांना विनंती आहे, शेवटचे 5 मिनिटं उरलेत प्रश्न उत्तर सत्रास. कृपया त्यांनी आपले प्रश्न चॅट बॉक्स मध्ये पाठवावेत. मॅम पुढचा प्रश्न असा आहे की हा मॅम. यस मॅम. यस मॅम. वैक्सीन के 1 डोज के बाद लंग फाइब्रोसिस होने का चांस कितना रहता है, ऐसा एक प्रश्न है. वैक्सीन के 1 डोज के बाद लंग फाइब्रोसिस ड्यू टू कोविड, तो लंग फायब्रोसिस या बाबतीत मला असं वाटतं की बरेच काही गैरसमज आहेत. लंग फायब्रोसिस ही गोष्ट ज्यांना सिव्हिअर स्वरूपाचा कोविड झालेला आहे आणि ज्यांना खूप काळ व्हेंटिलेटर लागला आहे, ज्यांना खूप काळ ऑक्सिजन द्यावा लागला आहे, कधी कधी घरी सुद्धा ऑक्सिजनची सोय करावी लागली आहे, अशा काही लोकांमध्ये लंग फायब्रोसिस होतं. जर का आपण व्हॅक्सिनचा पूर्ण डोस घेतला नाही आणि आपल्याला कोरोना झाला, एकच डोस घेतला आहे आणि जर का कोरोना झाला तर तो आजार गंभीर स्वरूपाचा होऊ पण शकतो. पण होईलच फायब्रोसिस अशी काही गरज नाहीये, पण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण हेच जर का 2 डोस पूर्ण घेतलेले असतील तर फायब्रोसिस होण्याची शक्यता ही नक्कीच कमी असते. यस मॅम. नक्कीच मॅम. तुम्ही काहीतरी इन्फॉर्मेशन सांगत होता. नाही, आता मला चॅटबॉक्स मध्ये एक प्रश्न असा दिसला की इस्रायल मध्ये आता मास्क शिवाय इकडे तिकडे फिरता येतं, अशी स्थिती भारतात येईल का? येस मॅम. हा, असा प्रश्न मी वाचला. तर मी जे म्हटलं की हर्ड इम्युनिटी, तर हर्ड इम्युनिटी ही जेव्हा येईल त्यावेळेला आपली स्थिती अशी येऊ शकते की आपल्याला मास्कची गरज पडणार नाही. आणि म्हणूनच ही आज जी मोहीम सुरू केली आहे त्यांनी आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर पोहोचलो आणि हर्ड इम्युनिटी लवकर आली तर मात्र आपण मास्क शिवाय इकडे तिकडे जाऊ शकू, अशी एक अतिशय उत्तम स्थिती येऊ शकते. 2-3 जणांच्याकडून लंग फायब्रोसिस बद्दल जे प्रश्न आले होते त्याच्यामध्ये काही लोकांना अशी शंका आहे की काय, असं मला वाटलं की
वॅक्सिन मुळे लंग फायब्रोसिस होतं का? लंग फायब्रोसिस होत नाही. वॅक्सिनचा आणि लंग फायब्रोसिसचा किती महिने एक प्रश्न आहे का, किती महिने आपण देऊ शकतो? म्हणजे प्रश्न किती वेळा देऊ शकतो असं विचारायचं असेल ना. प्लाझ्माच्या बाबतीमध्ये 2-3 गोष्टी सांगते मी, की प्लाझ्मा ज्या रुग्णाला द्यायचा आहे, हा रुग्ण सिरियस असेल, त्याला व्हेंटिलेटर किंवा ऑक्सिजन साठी हाय फ्लो यासारखे काही ऑक्सिजन देण्याची व्यवस्था करावी लागतीये. तो आल्यानंतर खूपच लगेचच सिरियस झालेला आहे. पहिल्या 5 दिवसांमध्ये तो रुग्णालयात आलेला आहे. जास्तीत जास्त 8 दिवस, पण पहिले 5 दिवस. अशा वेळेला आपण जर का त्या पेशंटला प्लाझ्मा मिळाला, म्हणजे प्लाझ्मा मधल्या अँटीबॉडीज मिळाल्या, तर त्याला फायदा होण्याची शक्यता असते. त्यामुळं प्लाझ्मा डोनेशनसाठी ही प्रीरिक्विजिट आहे की जो डोनेट करणार आहे त्याच्या प्लाझ्मा मध्ये अँटीबॉडीजचं प्रमाण हे पुरेसं असलं पाहिजे, जे पेशंटला मिळाल्यानंतर पेशंट मधला कोरोनाचा आजार कमी करेल. येस मॅम. प्रेक्षकांकडून असा प्रश्न येतोय की पहिले 2 डोस कोवॅक्सिनचे आणि म्युटेशनमुळे स्पुटनिकची तिसरे असे डोस चालणार आहेत का फ्युचर मध्ये? पहिले 2 डोस कोवॅक्सिनचे घेतले आणि फ्युचर मध्ये स्पुटनिकचे घेता येतील का? आता अजून ती लस भारतात आलेली पण नाहीये, त्यामुळे ही मोहीम 2 डोस इथपर्यंतच मर्यादित आहे. त्यामुळे आपण फ्युचर मध्ये लस भारतात आल्यानंतर तोपर्यंत कोरोनाची स्थिती काय राहते, कोरोनाचं तोपर्यंत म्युटेशन काय राहतं, या सगळ्यांवर पुढचे प्रश्न हे पुढचं उत्तर अवलंबून राहील. नक्कीच मॅम. आपले खूप खूप धन्यवाद. आपण प्रश्नोत्तर सत्रात आता संपत आहोत आणि मी शुभमला आमंत्रित करते पुढील कार्यक्रमासाठी. थँक्यू सिद्धी. खूप खूप आभार मॅम आपल्या अमूल्य वेळ दिल्याबद्दल आणि एवढी महत्वपूर्ण माहिती आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल आणि आमच्या समस्यांचे निदान केल्याबद्दल. मी सर्व सेवांकुरच्या डॉक्टरचे पण आभार मानतो, ज्यांनी आम्हाला वेळोवेळी नेतृत्व केले, गरजेवेळी आमचे मनोबळ वाढवले आणि आम्हाला जाणीव करून दिली की आम्ही कशी लोकांना मदत करू शकतो या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा. मी सर्व सेवांकुर टीम सुद्धा मनपूर्वक आभार मानतो आणि आता मी विनंती करतो रोहित सरांना त्यांनी शांती मंत्राचा जाप करावा. धन्यवाद. सगळ्यांना विनंती करतो की शांती मंत्रासाठी हात जोडावे आणि डोळे बंद करावे. ओम सहना ववतु सहनो भुनक्तु सह वीर्यावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. सगळ्यांना खूप खूप आभार. मी असे जाहीर करतो की हे कार्यक्रम संपलेला आहे आणि तुम्ही